मंतरलेली शिंग वर्षात गाडली। राऊतांच्या दाव्यानं मोठी खळबळ। वर्षा बंगल्यात काळ्या जादूचं वावटळ। ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून काळी जादू, पशुबळी, जादूटोण्याच्या घटना अनेकदा चर्चेत येतात। मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला जादूटोण्याच्या चर्चेनं वादात सापडलाय। मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2 महिने पूर्ण झाल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला काही गेले नाही। हाच धागा पकडून राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा करून आगीत तेल ओतलंय। राऊतांना अशा गोष्टींचा मोठा अनुभव असल्याचा पलटवार शिंदेंनी केलाय। त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंतरलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे। आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग हे सांगतायत। आता ही चर्चा आहे। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। तर शिंगे काढली असतील तर बाहेर काढा असं म्हणत भुजबळांनी यावर एक प्रकारे उपहासात्मक प्रतिक्रिया दिली। कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉन मध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर। ठीक आहे, मी काय सांगू शकत नाही कुठे काढले ते काढा म्हणा बाहेर। आणि जर कोणी काढले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील, कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा। पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही। सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं, कटप्पानं बाहुबलीला का मारलं या प्रश्नाप्रमाणेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत या नव्या प्रश्नावर राज्यात चर्चा रंगली आहे। त्यामुळे राऊतांच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा रेड्याची शिंग तिथं पुरली आहेत का आणि पुरोगामी महाराष्ट्रात सुरू असलेली जादूटोण्याची चर्चा खोडून काढण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडेच आता राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।